ताई काय सांगाल? पुन्हा एकदा लोकांनी तुम्हाला भरघोस मतांनी विजय केले. लोकभावना पुन्हा एकदा तुमच्या समोर आहे असं सिद्ध झालंय. नमस्कार. मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे आणि आपले आमदार शंकरभाऊ जगताप यांचे मी प्रथम मनापासून आभार मानते आणि प्रभाग क्रमांक 23 मधल्या सर्व माझ्या नागरिकांचं त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवून प्रभागामध्ये काम करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि खरंच या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवीन. आपलं पिंपरी चिंचवड शहर एक स्मार्ट सिटी म्हणून पाहिलं जातं, पण आपल्या थेरगावचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नाहीये. तर एक स्मार्ट विजन आपलं काय असेल यापुढे? आम्ही तसं विजन आमचं आखून ठेवलेलं आहे. जे अभिषेक भाऊ बारणे असतील, तानाजी भाऊ बारणे असतील, की ते तुम्हाला नक्कीच मी बोलण्यामधून तर दाखवणार नाहीये, पण नक्की मी काम करून दाखवीन. तुम्हाला जे आमचं विजन आहे ते तुम्हाला थोड्या दिवसातच तुम्हाला कळेल. कालच्या रिझल्टमध्ये 10 फेऱ्या झाल्या आपल्या प्रभाग क्रमांक 23. एखाद दुसरी फेरी सोडली तर प्रभाग 24 आणि 23चा विचार केला तर सातत्याने लीड मध्ये असणाऱ्या फेऱ्या तुमच्या होत्या. काय सांगा? सांगायचं झालं तर आज 4 वर्षांनी आपली निवडणूक झालेली आहे, तरी मी माझं काम थांबवलेलं नव्हतं. प्रभागामध्ये माझं सारखं लोकांची गाठीभेटी चालू होत्या आणि त्याच कामाच्या जोरावरती आणि लोकांच्या संपर्कात असल्यामुळं लोकांनी मला तो न्याय दिलाय. मी पुन्हा एकदा माझ्या प्रभाग क्रमांक 23 मधील जनतेचं मनापासून आभार मानते की असे साथ, असे शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या. जो आपल्या प्रभाग 23 मध्ये असेल किंवा थेरगाव प्रभागात असेल, जो सर्वात मोठा मुद्दा आहे तो आहे प्राधिकरण ग्रस्तांचा. तर आता आपल्याकडे पुन्हा एकदा सूत्र हाती आलेले आहेत, तर आपण त्या प्राधिकरणग्रस्त नागरिकांना काय सांगाल आणि ते सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? जेव्हा प्रचाराच्या वेळेस आपले बावनकुळे साहेब आले होते, त्यावेळेस आम्ही सभेमध्ये नागरिकांनी त्यांना तो प्रश्न विचारला होता आणि त्यांच्या हातानेच ते काम होणार आहे, आपलं जे प्रॉपर्टी कार्ड आहे. आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आमचे आमदार भाऊ असतील, त्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता आणि नक्की ते लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी आम्ही प्रयत्न 100% करणार.